नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संस्थात्मक वित्त व्यवस्थापनेची ओळख या पाठातील भांडवलाची आवश्यकता, त्यामधील खेळते भांडवल आणि खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक अभ्यासणार आहोत. तर खेळत्या भांडवलाची आवश्यकता, तर विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन व्यावसायिक कार्य पार पाडण्यासाठी कोणत्या भांडवलाची आवश्यकता असते? खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते. म्हणजे दैनंदिन व्यावसायिक कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भांडवलास कुठलं भांडवल म्हणतात? खेळते भांडवल असे म्हणतात. तसेच स्थिर भांडवलाची आवश्यकता लक्षात घेतल्यानंतर प्रवर्तकांना व्यवसायाचे कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक अशा निधीचा अंदाज घ्यावा लागतो आणि व्यवसाय करण्यासाठी आवश्यक अशा कच्च्या मालाचा साठा करण्यासाठी निधीची गरज लागते. कच्च्या मालाचा साठा करण्यासाठी कशाची आवश्यकता लागते? निधीची आवश्यकता लागते. आणि तयार उत्पादित वस्तूचा पुरेसा साठा राखण्यासाठी भांडवलाची गरज असते. भांडवलाची गरज ही व्यवसायामध्ये आवश्यक असते. आणि प्रत्यक्ष व्यवहार करताना वस्तू रोखीने किंवा उधारीने विकले जातात. प्रत्यक्ष व्यवहार करताना वस्तू रोखीने किंवा उधारीने विकल्या जातात. आणि या रोखीने विकल्या म्हणजे त्याचा पैसा लगेच येतो, आणि उधारीने विकल्यावर लगेच पैसा येतो का? नाही. उधारीने विकलेल्या वस्तूचे रोख रक्कम लगेच परत येत नाही. उधारीने विकलेल्या ज्या वस्तू असतात त्याची रक्कम ही रोख येत नाही, म्हणजे रोख रक्कम लगेच येत नाही. तसेच उधार मालाचे येणारे मूल्य व्यवसायामध्ये परत जमा होईपर्यंतच्या कालावधीमध्ये निधीची व्यवस्था करावी लागते. जोपर्यंत उधार मालाचे मूल्य येत नाही तोपर्यंत व्यवस्था ही करावी लागते निधीची. तसेच कारखान्याचे खर्च भागवण्यासाठी रोकड ही काय असते? आवश्यक असते. कारखान्याचे जे खर्च आहे ते भागवण्यासाठी सुद्धा रोख रक्कम ही आवश्यक असते. आणि अनिश्चित हे व्यवसायाचे काय आहे? वैशिष्ट्य आहे. व्यवसायाचे वैशिष्ट्य काय आहे? अनिश्चितता. म्हणजेच अनपेक्षित प्रतिकूलतेसाठी रोख रक्कम राखून ठेवणे काय असते? गरजेचे असते. तसे अप्रत्यक्ष खर्च असतात, इतर अप्रत्यक्ष खर्च असतात. कोणकोणते इतर अप्रत्यक्ष खर्च असतात? ती हा व्यवसाय चालवण्यासाठी लागणारा अप्रत्यक्ष खर्च आहे. आणि लेखापालाची काय असेल? फी असेल, विमा असेल, व्याज असेल, लाईट बिल असेल, किंवा ते लाईट बिल म्हणजे टेलिफोन बिल असेल, दुरुस्ती असेल, जाहिरात खर्च असेल, भाडे असेल, टेलिफोन बिल असेल, इत्यादी सारख्या खर्चाचा यात समावेश होतो. याला अप्रत्यक्ष खर्च आहे. तसेच व्यवसायामध्ये अनेक प्रकारच्या मालमत्तासाठी भांडवलाची व्यवस्था करावी लागते. तर त्यामध्ये नंबर 1 आहे मालसाठा बांधणीसाठी. मालसाठा बांधणीसाठी सुद्धा भांडवलाची आवश्यकता असते. तसेच उधार मालाच्या येणाऱ्या मूल्याच्या वित्त पुरवठ्यासाठी आणि दैनंदिन खर्च भागवण्यासाठी या 3 प्रकारे कशाची गरज असते? भांडवलाची व्यवस्था करावी लागते. आणि वरील मालमत्तेमध्ये गुंतवलेले भांडवल म्हणजेच खेळते भांडवल असते. या तिन्ही मी आता जे सांगितले की मालसाठा बांधणीसाठी, उधार मालाच्या येणाऱ्या मूल्याच्या वित्त पुरवठ्यासाठी आणि दैनंदिन खर्च भागवण्यासाठी या मालमत्ते गुंतवलेले भांडवल काय असते? म्हणजेच खेळते भांडवल असते. आणि खेळत्या भांडवलाच्या संकल्पना महत्त्वाच्या अधिकारी व्यक्तीने भिन्नपणे मांडल्या आहेत. जे महत्त्वाचे अधिकारी आहेत त्यांनी खेळत्या भांडवलाच्या संकल्पना या कशा मांडलेल्या आहेत? भिन्न प्रकारे मांडल्या आहेत. भिन्न म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे मांडलेल्या आहेत. काहीच्या मते चालू संपत्तीचे चालू दायित्वावर जेवढे अधिक्य असते ती अतिरिक्त रक्कम म्हणजेच खेळते भांडवल. तसेच जेस्टनबर्ग यांच्या मते खेळते भांडवल म्हणजे काय? तर खेळते भांडवल म्हणजे चालू संपत्तीचे चालू दायित्वावरील अधिक्य, असं जेस्टनबर्ग यांनी म्हटलेलं आहे. या दृष्टिकोनातून निव्वळ खेळते भांडवल असे जेस्टनबर्ग म्हणतात. याला असे संबोधतात, असे त्याला संबोधले जाते, निव्वळ खेळते भांडवल. तसेच जेस्टनबर्ग याला कोणते भांडवल म्हणतात? मग खेळते भांडवल. म्हणजेच याला खेळते भांडवल न म्हणता अभिसरण भांडवल असे म्हणतात. अभिसरण भांडवल, खेळत्या भांडवलाला काय म्हटलं जातं? अभिसरण भांडवल असे म्हटले जाते. तसेच काही तज्ञांच्या मते चालू संपत्तीच्या समतुल्य असते ते खेळते भांडवल होय. चालू संपत्तीचे जे समतुल्य असते ते म्हणजे खेळते भांडवल असं काही तज्ञांनी म्हटलेलं आहे. तसेच JS मिलच्या मते एकूण चालू मालमत्ता म्हणजेच व्यवसायातील खेळते भांडवल. बघा, JS मिल्स काय म्हणतात की एकूण चालू मालमत्ता म्हणजेच
व्यवसायातील खेळते भांडवल, म्हणजे व्यवसायातील जी एकूण चालू मालमत्ता आहे त्यालाच खेळते भांडवल असे म्हटलं जातं. म्हणजे वरील दृष्टिकोन कसा आहे, अधिक व्यापक असून हा कंपनीच्या सर्व चालू संपत्तीचा यामध्ये समावेश करतो. यालाच एकूण खेळते भांडवल असे म्हणतात. म्हणजेच वर्किंग कॅपिटल, कार्यकारी भांडवल असं म्हणतात, खेळते भांडवल असे म्हणतात. म्हणजे चालू संपत्ती, त्यांनी काय सांगितले, एकूण चालू मालमत्ता म्हणजे व्यवसायातील खेळते भांडवल. तर विद्यार्थी मित्रांनो, खेळते भांडवल म्हणजेच काय तुम्हाला मी सांगितलेलं आहे की खेळते भांडवल म्हणजे एकूण चालू मालमत्तेची बेरीज होय. एकूण चालू मालमत्तेची बेरीज म्हणजेच काय, खेळते भांडवल. आणि खेळते भांडवल एक असे भांडवल आहे, अभिसरण भांडवल आहे. तसेच खेळते भांडवल अल्प मुदतीच्या मालमत्तेमध्ये गुंतवली जाते. अल्प मालमत्ता जी असते त्यामध्ये खेळते भांडवल गुंतवले जाते. उदाहरणार्थ रोकड असेल, मालसाठा असेल किंवा उधारी असेल. तसेच खेळते भांडवल अल्प मुदतीचे कर्ज, ठेवी, व्यापारी कर्ज इत्यादी मार्गाने उभे केले जाते. खेळते भांडवल कोणकोणत्या मार्गाने उभे केले जाते, तर मुदतीचे कर्ज असेल, ठेवी असेल, व्यापारी कर्ज असेल, या मार्गाने खेळते भांडवल काय केले जाते, उभे केले जाते. तसेच त्वरित वित्त मिळण्याच्या उद्देशाने खेळते भांडवलामध्ये गुंतवणूक केली जाते. गुंतवणूकदार यामध्ये पैसे गुंतवतात. तसेच खेळत्या भांडवलातील गुंतवणूक कशी असते, कमी जोखमीची असते. खेळत्या भांडवलामध्ये जी गुंतवणूक केली ती जास्त जोखमीची नसते, कमी जोखमीची असते. तसेच खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे विविध घटक आहेत. आता खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे विविध घटक, आता परिणाम करणारे कोणकोणते घटक आहेत. तसे खेळत्या भांडवलाची आवश्यकता मोजण्यासाठी कोणतीही अचूक मानके नाही. तसेच व्यवसाय ज्या आर्थिक वातावरणात कार्यरत आहे तसेच इतर अनेक गोष्टीवर विचार करून खेळत्या भांडवलाचे प्रमाण निश्चित केले आहे. तर नंबर 1 घटक आहे व्यवसायाचे स्वरूप. आता व्यवसायाचे स्वरूप दैनंदिन वापराच्या आवश्यक वस्तूच्या उत्पादन गुंतवलेल्या व्यावसायिक संस्थांना तुलनेने कमी खेळत्या भांडवलाची गरज भासते. या संस्थांना कमी प्रमाणात काय भासते, खेळत्या भांडवलाची गरज भासते. कारण दायित्वाची काळजी घेण्यासाठी संस्थेत काय असतो, सतत पुरेसा रोख रकमेचा ओघ सुरू असतो आणि यामुळे खेळत्या भांडवलाची गरज ही कमी भासते. त्याचप्रमाणे सार्वजनिक उपक्रमामध्ये ग्राहकाकडून रोख रकमेचा ओघ सतत सुरू असल्या कारणाने खेळत्या भांडवलाचे प्रमाण खूप कमी असते. आता सार्वजनिक उपक्रम म्हणजे काय, हे स्थानिक प्रवासी वाहतूक असेल, गॅस असेल, वीज असेल इत्यादी सारख्या सेवा प्रदान करतात. म्हणजे या उलट जर व्यवसाय चैनीच्या वस्तूचा व्यापार करत असेल, चैनीच्या वस्तूचा जर व्यापार करत असेल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात कशाची गरज असते, खेळत्या भांडवलाची आवश्यकता भासते. कारण या वस्तूच्या विक्रीमध्ये सातत्य नसते, म्हणून इथं खेळत्या भांडवलाची आवश्यकता ही जास्त प्रमाणात भासते. वस्तूच्या वितरणाशी संबंधित संस्थेकडे ग्राहकाची मागणी पूर्ण करण्यासाठी भरपूर प्रमाणात मालसाठा तयार ठेवावा लागतो. भरपूर प्रमाणात काय ठेवावा लागतो, मालसाठा तयार ठेवावा लागतो. आणि तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काय करावं लागतं, पत सुविधा पुरवावी लागते. म्हणून अशा संस्थांना मोठ्या प्रमाणात कोणत्या भांडवलाची गरज असते, खेळत्या भांडवलाची मोठ्या प्रमाणात आवश्यक असते. ग्राहकाच्या काय सांगितले त्यांनी, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पत सुविधा पुरवावी लागते. म्हणून खेळत्या भांडवलाची गरज जास्त प्रमाणात भासते. म्हणजे वस्तूच्या वितरण करणाऱ्या संस्था या भौतिक स्वरूपातील वस्तूमध्ये बदल न करता खरेदी व विक्रीशी संबंधित असतात. उदाहरणार्थ घाऊक विक्रेते असेल किंवा किरकोळ विक्रेते. आता नंबर 2 घटक आहे व्यवसायाचे आकारमान. आता व्यवसायाच्या आकारमानाचा अंदाज त्याच्या एकूण कार्यक्षेत्राच्या प्रमाणावरून ठरवला जातो. एकूण कार्यक्षेत्रावरून व्यवसायाचा काय ठरवला जातो, आकारमान ठरवला जातो. म्हणजेच मोठ्या प्रमाणावर व्यापार करणाऱ्या कंपनीज मोठ्या प्रमाणावर कोणत्या भांडवलाची गरज असते, मग खेळत्या भांडवलाची गरज असते. नंतर तिसरा घटक आहे विक्रीचे प्रमाण. हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. विक्रीचं प्रमाण हा घटक असा आहे, सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कारण एकूण विक्रीचे प्रमाण व खेळते भांडवल याचे एकमेकाशी थेट नाते आहे. एकूण विक्रीचे प्रमाण आणि खेळते भांडवलाचे काय एकमेकाशी थेट नाते आहे. जर विक्रीचे प्रमाण वाढते असेल तर त्याच प्रमाणात खेळते भांडवल ही
उपलब्ध करून द्यावे लागते. नंतरचा घटक आहे उत्पादन चक्र. आता उत्पादन चक्र कच्च्या मालाचे तयार वस्तूमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? उत्पादन चक्र म्हणतात. कच्चा माल असतो आणि त्याची प्रक्रिया तयार वस्तूमध्ये केली त्याला काय म्हणतात? उत्पादन चक्र असे म्हणतात. ती प्रक्रिया असते कच्च्या मालाचं रूपांतर तयार वस्तूमध्ये करणे, त्यालाच उत्पादन चक्र असे म्हणतात. जर उत्पादन चक्राला लागणारा कालावधी मोठा असेल, उत्पादन चक्राला लागणारा कालावधी जर मोठा असेल तर खेळते भांडवल हे मोठ्या प्रमाणात लागते, जास्त प्रमाणात लागते. आणि जर या उलट उत्पादन चक्राचा कालावधी कसा असेल? कमी असेल तर खेळते भांडवल कसे लागेल? कमी प्रमाणात लागते. उत्पादन चक्राचा जर कालावधी जास्त असेल तर खेळते भांडवल हे जास्त प्रमाणात लागते. उत्पादन चक्राचा कालावधी हा कमी प्रमाणात असेल, कमी कालावधीचा असेल तर खेळते भांडवल सुद्धा हे कमी प्रमाणात लागतं. नंतरचा घटक आहे व्यापारी चक्र. आता व्यापारी चक्र तेजी मंदी. जेव्हा बाजारात तेजी असते तेव्हा विक्रीच्या एकूण प्रमाणात वाढ होत असते. बघा, जेव्हा बाजारात तेजी असते तेव्हा विक्रीच्या एकूण प्रमाणात वाढ होत असते. त्यामुळे वस्तूचा साठा वाढवणे काय असते? आवश्यक असते. आणि माल साठा करून ठेवण्यासाठी जास्त गुंतवणुकीची गरज असते. माल साठा जर करून ठेवायचा असेल तर जास्त गुंतवणुकीची काय असते? आवश्यकता असते. आणि यासाठी अतिरिक्त खेळत्या भांडवलाची काय होते? गरज भासते. आणि अतिरिक्त खेळत्या भांडवलाचा उपयोग करणे काय होते? क्रमप्राप्त ठरते किंवा क्रमप्राप्त होते. आणि या उलट जेव्हा मंदीचा काळ असेल तेव्हा विक्रीचे प्रमाण कसे असते? कमी असते. आणि त्यामुळे खेळत्या भांडवलाची आवश्यकता कमी झालेली असते. नंतरचा घटक आहे खरेदी विक्रीच्या अटी. आता कंपनी स्वतः खरेदी करताना बघा, कंपनी स्वतः खरेदी करायची असेल तर उधारी सवलतीचा फायदा घेते. कंपनी स्वतः खरेदी करताना उधारीच्या सवलतीचा फायदा घेते, पण वस्तूची विक्री करताना अशी सवलत ग्राहकांना देत नाही. म्हणजे स्वतः उधारीचा फायदा घेते आणि वस्तूची विक्री करताना ग्राहकांना असा फायदा देत नाही. असे धोरण राबवणाऱ्या कंपनीस खेळते भांडवल कमी लागते. असं धोरण जी कंपनी राबते या कंपनीला खेळते भांडवल काय लागते? कमी लागते. पण या उलट ज्या कंपनीला उधारीवर माल मिळत नाही, बघा, ज्या कंपनीला उधारीवर माल मिळत नाही पण विक्री करताना वस्तू उधारीने द्याव्या लागतात. उधारीनं माल ज्या कंपनीला मिळत नाही पण विक्री करताना वस्तू कशा द्याव्या लागतात? उधारीवर माल त्यांना द्यावा लागतात. अशा कंपनीला खेळते भांडवल कसे लागते? जास्त लागते. म्हणजेच काय सांगितलं त्यांनी? उधारीवर माल कंपनीला मिळत नाही पण वस्तू उधारीने द्याव्या लागतात, त्यांना अशा वेळेस खेळते भांडवल जास्त लागते. नंतरचा घटक आहे उधारीवर अंकुश. आता उधारीवरील अंकुश ठेवताना काही गोष्टीकडे लक्ष द्यावे लागते. उधारीवरील जर अंकुश ठेवायचा असेल तर काही गोष्टीकडे लक्ष द्यावे लागते. उदाहरणार्थ उधार विक्रीचे प्रमाण, उधारीच्या अटी, वसुलीचे धोरण इत्यादीचा समावेश यात करता येईल. म्हणजे उधारीवर अंकुश ठेवण्याचे धोरण जर कठोर असेल तर कंपनीची आवक सुधारते. उधारीचे धोरण जर कठोर असेल तर कंपनीची आवक सुधारते. पण याच उलट हे धोरण जर उधार स्वरूपात असेल तर वसुलीचा प्रश्न उद्भवतो. योग्य वेळेस वसुली झाली नाही तर बुडीत कर्जाची काय असते? शक्यता असते. योग्य वेळी जर वसुली झाली नाही तर बुडीत कर्जाची काय असते? शक्यता असते. आणि अशा कंपनीला खेळत्या भांडवलाची गरज भासते. म्हणजे ती पण कशी भासते? जास्त प्रमाणात गरज भासते. आणि कंपनी रोखीचा व्यवहार जर करत असेल तर खेळते भांडवल कमी लागते. कंपनी जर रोखीचा व्यवहार करत असेल तर खेळते भांडवल सुद्धा त्या कंपनीला कमी प्रमाणात लागते. नंतरचा घटक आहे प्रगतीचा व विकासाचा वेग. आता प्रगती आणि विकास, कंपनीच्या उत्कर्षाबरोबर खेळत्या भांडवलाची गरज वाढते. कंपनीच्या उत्कर्षाबरोबर कोणत्या भांडवलाची गरज वाढते? खेळत्या भांडवलाची गरज वाढते. सातत्याने प्रगतीपथावर असणाऱ्या कंपनीस निधीची आवश्यकता सतत भासते. सातत्यपूर्ण जर प्रगतीपथावर असणारी कंपनी असेल तर ह्या कंपनीला निधीची गरज ही जास्त भासते आणि सतत ती निधीची गरज त्यांना भासत असते. नंतरचा घटक आहे व्यवस्थापनाची कुवत. उत्पादन व वितरण यामध्ये योग्य समन्वय असेल, उत्पादन व वितरण यामध्ये जर योग्य समन्वय असेल तर खेळत्या भांडवलाची आवश्यकता कमी असते. आणि जर ज्या कंपनीस मालसाठा करून ठेवावा लागतो त्यांना खेळत्या भांडवलाची जास्त गरज असते. एखाद्या कंपनीला जर मालसाठा करून ठेवायचा असेल तर
मालसाठा हा करून ठेवावा लागतो आणि त्यासाठी खेळत्या भांडवलाची गरज ही जास्त प्रमाणात लागते. नंतर आहे बाह्य घटक. वित्तीय संस्था तसेच बँका जर जरुरीच्या वेळेत निधी उपलब्ध करून देत असतील, वित्तीय संस्था आणि बँका ज्या आहेत ज्या जरुरीच्या वेळेस जर निधी उपलब्ध करून देत असेल तर अशा वेळेस खेळत्या भांडवलाची गरज ही कमी प्रमाणात भासते किंवा खेळत्या भांडवलाची आवश्यकता जास्त नसते. वित्तीय संस्थांनी बँकांनी जरुरीच्या काळात जर निधी उपलब्ध करून दिला तर अशा वेळेस खेळत्या भांडवलाची आवश्यकता जास्त नसते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भांडवलाची आवश्यकता, खेळते भांडवल, खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक अभ्यासले आहेत. धन्यवाद.